श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर या श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कुठल्या नियमांचं पालन करावं, त्याची अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर नक्की करा. तर श्रावण महिना आधी सांगितल्याप्रमाणे 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर बघा, श्रावणी पहिला 13 ऑगस्टपासून सुरू होईल आणि पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला असेल. पौर्णिमेच्या तिथीनुसार श्रावणाचा पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला येईल. या सोमवारी महादेवांचं व्रत आणि शिवलिंगाची पूजा करताना तांदळाची शिवामूठ ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी. तर श्रावण महिन्यात काय करावं ते आधी जाणून घेऊया. तर भगवान शिवाच्या भक्तासाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तसेच श्रावण महिन्यात अनेक जण व्रत करत असतात, उपवास देखील करत असतात. तर श्रावण महिन्यात केवळ सात्विक अन्न खाण्याचं महत्त्व आहे. श्रावण महिन्यात गरजूंना पैसे दान करणं देखील शुभ मानलं जातं. श्रावण महिन्यात दररोज भगवान शिवाची पूजा करा. त्याचबरोबर नवरात्रीत विशेष पूजा देखील केली जाते. श्रावण महिन्यात विविध मंदिरांमध्ये दान व पूजा केल्यानं शुभ परिणाम मिळतात. जो माणूस श्रावण महिन्यात एक उपवासही करतो त्यावर भगवान महादेव हे प्रसन्न होऊन कृपा करतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी करू नये. तर श्रावण मांस, मच्छी, कांदे, लसूण असे तामसिक पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, ज्याचं सेवन करू नये. श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्यांचं सेवन टाळा, कारण या महिन्यात पाऊस अधिक असल्यानं हिरव्या पालेभाज्यांना कीड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुद्ध आणि सात्विक अन्न खावं, ताक इत्यादींचं सेवन करा. त्याचबरोबर बघा, श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती, पूजापाठ व व्रत करताना मनात चांगले विचार असावेत. कोणाबद्दलही अपशब्द काढू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाचंही वाईट मनात चिंतू नये. आपले आचरण चांगलं असावं व एकाग्र चित्तेनं भक्ती करावी, पूजा करावी. त्याचं फळ हे 100% मिळतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते.